मोहोळचे श्रीयुत राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या, त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं. त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप, 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे. ती 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं. असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे.